4 जूनला मान्सून केरळमध्ये आला, मुंबई पुण्यातही पोहोचला, पण अचानक संपूर्ण देशातून पाऊस गायब झालाय. सध्या जून महिना संपत आलाय, पण महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात कुठे पाऊस पडतोय तर कुठे कडक ऊन आणि कोरडं आकाश पाहायला मिळतंय. तुम्ही विचार करत असाल की असं का होतंय, तर हा गेल्या 146 वर्षांमधील सर्वात कोरडा जून महिना म्हणून नोंदवला गेलाय. संपूर्ण भारतात सध्या पावसाची तब्बल 43% तूट आहे. अनेकांना वाटते की याला एल निनो जबाबदार आहे, पण हवामान तज्ञांच्या मते जूनच्या या कोरडेपणाशी आणि एल निनोचा काहीच संबंध नाही. मग मान्सून नक्की कुठे अडकलाय, यामागची कारणं नक्की काय आहेत, या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की भारतात पाऊस पडण्यासाठी जागतिक पातळीवरील हवामान अनुकूल असावं लागतं. मॅडेल जुलियन ऑस्किलेशन म्हणजेच एमजीओ हा विषुववृत्ताच्या भोवती समुद्रावर दर 30 ते 60 दिवसांनी फिरणारा ढग आणि वादळी वाऱ्याचा एक मोठा पट्टा असतो. हा पट्टा जेव्हा फिरत फिरत हिंदी महासागरात येतो तेव्हा भारतात मान्सूनचा पाऊस सक्रिय होतो. पण दुर्दैवानं यंदा जून महिन्यात ही मुख्य प्रणाली भारताच्या समुद्रापासून दूर निघून गेली आहे. परिणामी मान्सूनला सुरुवातीला जी मोठी ताकद मिळायला हवी होती ती मिळाली नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सोमाली जेट वाऱ्यांची गती कमी होणे. हे वारे पूर्व आफ्रिकेकडून अरबी समुद्रातील पावसाचं ढग भारताच्या जमिनीकडे खेचून आणतात. या वाऱ्यांना मान्सूनची मुख्य पाईपलाईन देखील म्हणलं जातं, पण यंदा ही पाईपलाईनच अत्यंत कमकुवत झाली आहे. वाऱ्याचा वेग कमी असल्यानं अरबी समुद्रातील ओलावा पुरेशा प्रमाणात भारताच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचूच शकला नाही. तिसरं कारण म्हणजे राजस्थान, पाकिस्तान आणि पश्चिम आशियातील वाळवंटातून वाहणारे अतिशय उष्ण आणि कोरडे वारे. एकीकडे मान्सूनचे वारे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे या गरम हवेनं मध्य भारताच्या आकाशात एका पडद्यासारखं काम केलं. या उष्णतेमुळे ढगांमधील बाष्प सुकू लागलं आणि मोसमी वारे पुढे जाण्याऐवजी मध्य भारतातच रेंगाळू लागले. चौथं कारण हिंदी महासागरातील अंतर्गत तापमानाशी संबंधित आहे, ज्याला आपण इंडियन ओशन द्विध्रुव म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा हिंदी महासागराच्या आफ्रिकेच्या बाजूने पाणी जास्त गरम होतं तेव्हा भारतात चांगला पाऊस होतो. पण यंदा जूनमध्ये समुद्राचं तापमान सामान्य म्हणजे न्यूट्रल राहिलं, त्यामुळे मान्सूनला तिथून कोणतीही अतिरिक्त गती मिळाली नाही. पाचवं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे बंगालचं उपसागर शांत असणे. महाराष्ट्र आणि उत्तर भारतात पाऊस खेचण्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार व्हावे लागतात, जे एखाद्या व्हॅक्यूम क्लिनर सारखं काम करतात. पण यंदा जून महिन्यात एकही मजबूत कमी दाबाचा पट्टा तयार न झाल्यानं मोसमी वारे 15 जून नंतर पुढे सरकलेच नाही. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातही यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मान्सून वेळेवर आला तरी त्याला पुढे नेणाऱ्या हवामान यंत्रणा कमकुवत झाल्यामुळं हा कोरडेपणा जाणवत आहे. जुलै महिन्यात यात बदल होतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. हवामानाच्या या स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते, आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या शहरात पाऊस पडतोय काय हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहायला विसरू नका तरुण भारत संवाद कोल्हापूर.